बोलायचं काय डॉक्युमेंटरी द्यायची. बोलायचं ना. हाय, हा आहे तन्मय आणि आम्ही चाललोय. कुठे चाललोय रे आता? लोणावळ्याला इमॅजिक वॉटर पार्क. इमॅजिक वॉटर पार्क. हा माझ्या आहे जावेचा मुलगा आणि हे माझे चिंगू मुंगू. आता आजचा अजेंडा आहे. बोला बोला बोला. हा बोल. काय बोल? हाय बोल. हाय बोल. हाय बोल. सो हे आहे आमचं शिंदे फॅमिली. हाय. काय डॉक्युमेंटरी नाही गरजच नाही ना. नंतर व्हायचं बोललं पाहिजे पण कशाला असं रिअल टाइम बोलायचं. भटकायला भटकायला. सगळं सगळं ठेव काहीच नको. आता भारी दिसते काकी. आता ड्रायव्हर चालायचं का? चला कुठे चालायचं? चला इमॅजिका. मॅजिका. गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे काय उरायले? सावरी स्वामी उत्तमने स्वामी स्वामी. आणि प्रत्येक ठिकाणी कॅमेरा लावलेला आहे. मग मी तुला म्हणते ना कामाला आहे. हा? सगळा ब्लॉग तुम्हाला सर्वांना घेऊन जातोय. कचरा करता आमचे. ट्रेक नंबर 6. तुझे पहिला इमॅजिकाची टूर आहे. कशी वाटते तुला? एकदम भारी वाटते. लय भारी वाटतंय. ए हमरे असं वाटतंय शेतामध्ये तळ्यामध्ये पोहायला जाणार आहे आपण, आहे ना? हा? बोलता येत नाही मला. हा, तिथे बाथरूम बिथरूम आली तर तिथे आहे बरं का सगळं. काहीच नाही. बाथरूम नाही ठेवलंच नाही त्यांनी. त्यांना माहिती पाणी गायलंय. हे 2 दात कुणी खाल्ले? कोण दादाने दादा? खाल्ले. नाही बोलायचं. माझ्या दादाची पण फर्स्ट इमॅजिका टूर आहे. फर्स्ट सगळीच बसतेच आहे तुम्ही सगळे. व्हायब्रेट होते. आता हा लागलाय आम्हाला पहिला टनल. कामशेतचा टनल आहे. जवळपास 2 मिनिटाचा टनल आहे हा. आणि आम्ही वेटिंग करत आहोत मिसिंग लिंकची. आताशी पहिला टनल लागलंय मुंबई पुणे हायवेला जाताना. आता याच्या नंतर लागणार आहे दुसरं टनल. सो टोटल असे 3 टनल आहे. 2 टनल ऑलरेडी गेले, 1 बाकी आहे. तर अजून किती वेळ येऊ? किती वेळ आहे आपल्याला 20 मिनिटं. 20 मिनिटं आहे अजून. नाही मिसिंग लिंकला. मिसिंग लिंकला 15 मिनिटं. आम्ही सगळ्यात मोठं एक्साइटेड मिसिंग लिंक बघण्यासाठी. कारण की 1 मेला ऑनोग्रेशन झालं. त्याच्यानंतर आम्हाला वेळच नाही भेटला मिसिंग लिंक बघायला. पुण्यात राहतो आम्ही. मुंबई पुणे हायवेचे इतके जवळ असतो पण आम्हाला कधी येण्याचा चान्सच नाही भेटला. पण आज आम्हाला चान्स आलाय कारण की इमॅजिकला आम्हाला जायचंय. आणि येस, डबल एक्साइटमेंट टू मिसिंग लिंक्स. मिसिंग लिंक चालू झाला. चेक करा किती वाजले? 10:29. वो मिसिंग लिंक आला आहे. कंप्लीट 8 किलोमीटरचा हा बोगदा आहे. एवढा सारा आम्ही रेकॉर्ड तर नाही करू शकत. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं रेकॉर्ड केलंय. आणि अजून पण आम्ही बोगद्यामध्ये अजून 7 किलोमीटर आहे बोगद्याच्या बाहेर जायला. तर आपण आता आम्ही एक्झिस्ट बघतोय की एक्झिस्ट नेमकी 7 किलोमीटर म्हणजे किती वेळ लागतोय. तर बघू आपण एक्झिट किती मिनिटाला येते इथे. 2 किलोमीटर. 2 किलोमीटर एक्झिट. बाप 2 किलोमीटर एक्झिट. बाप बोलच राहत. ये
वाव! पाठीमागून घे, तू पाठीमागून घे. आता बघ पाठीमागून क्लोज करताना घे. इथे मिसिंग लिंक संपला. सो कम्प्लिटली आम्हाला 7 ते 8 मिनिटं लागली मिसिंग लिंक मधून बाहेर पडताना आणि आमचा पहिलाच अनुभव होता. ऑसम जगातला सगळ्यात लार्जेस्ट बोगदा कुठला आहे रे? मुंबई पुणे हायवे मिसिंग लिंक. खरंच खूप मस्त एकदम भारी बनवलेलं आहे. आणि सिलिंगचीच आठवण आली. सिलिंगचे जसे जे पूर्ण मोठे पानल आहेत सेम तसं आहे. पण जवळपास आम्हाला 8 मिनिटं लागले या बोगद्याच्या बाहेर यायला. आणि ऑसम पूर्ण उतार असल्यामुळे स्पीड ही नेहमी कमीच ठेवावी लागते. सो कुणी पण मिसिंग लिंकला येत असेल, कुणी मुंबई पुणे हायवेवर प्रवास करत असेल, जेव्हा पण बोगद्यावरून असेल तर गाडीची स्पीड कमी ठेवा. दॅट्स इट. आणि खूप सारे एक्झिस्ट आहे मध्ये इंटरनल त्यांनी खूप सारे एक्झिस्ट ठेवलेले इनर अँड आउटर रोडला. सो इट वॉज ऑसम एक्सपिरियन्स. कसं आहे पोरांनो? एकदम भारी सुपार. रस्ता चुकलो होतो ना रे आपण. हा रस्ता चुकलो होता ना. रस्ता चुकलो होता ना. कस काय चुकलो? किती किलोमीटर दाखवत होते पहिले? 1.5 तास. 1.5 तास. आणि आता डायरेक्ट 4 किलोमीटर. मिसिंग लिंकच्या एक्साइटेड मध्ये रस्ताच हे झाला. रस्ता मिस हो गया. आमचे मालक चिडले होते ना आमच्यावर. चेंगू मंगू बोला काय बोलायचं? तिकडे गेलं. डेंजर रस्ते गाडी इकडचे. अरे गुतली काढ गाडी काढ. लोणावळ्याच्या घाटवर आम्हाला लोणावळ्याच्या कसल्या रे याच्यावर खोपोलीच्या घाटवर आम्हाला लागली आहे ट्रॅफिक. 1 घंटा बसा आता. एंट्री पुढे राईट टर्न पुढे. एंट्री यार होतं दाखवतंय ते समोर पुढे आहो इकडे इमॅजिका. दादा आलो स्विमिंग पूल. वेलकम टू इमॅजिका. टुरिस्ट पूल झाला. आता काय करणे आपण? कॅश लागते काय कारण फायनली आम्ही इमॅजिकाला पोहोचतोय. येता दिल था असं गोल फिरून येतं असं मोठं आहे वर. आपला आयफोन बंद आहे का? अरे हाच बरा आहे. आयफोन नाही स्टोरेज झालं ते मला डिलीट नाही म्हटलं काय ते सेन्सिटिव्ह आहे. सॉरी चला ह्या मागच्या बसमध्ये बसा. 2 नंबर पुढे. दादा हा बाई माझं चेंगू मागत गेले ते काय. चला कुछ सोचता नहीं है बाद में कुछ नहीं ना वो करे. दादा कमी लागेली. 15 मिनिटं झाली. 15 मिनिटं झाली.
नंबर लागायचा भयानक नंबर आहे भयानक 15-20 मिनिटाचा नंबर लागला की पहिली चेकिंग झाली चेकिंग नंतर नंबर लावले आता तिकीट काउंटरवर उभे येतात ते बरोबर बाहेर इथं उभा राहा दादा चल दादा दे बसून दे चल बसून दे बस बैस एकदा बस खाली बस आम्ही इथेच बस हाँ दादा खाली बस त्याच्यावर बस 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 खाली बस ना दादा कुठे बोललाय का नाही 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 ना नाही ना पोरं कुठे पण कसं वाटतंय पोरांना आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललोय आता किड्स वाला आम्ही खेळलोय आता त्यानंतर फॅमिलीचं ते खूप आहे पण तिथे गर्दी खूप आहे भयानक तर हे एक आहे इथं खूप सारी गर्दी पण नाही रे ते किती जोरात येतं तिथं ते बघ कसं पडतं थोडंसं
जिथं लाईन नाही तिथं घुसूया आता आपण. दादाला जॅकेट घाला, दादाला जॅकेट घालाय. नाही नाही त्याला राहू द्या, त्याला राहू द्या, त्याला एक त्याला जॅकेट राहू द्या. हे छोटं इकडे, तिला पण घाला. आणि चलो सो वॉटर पार्कला इथे खूप साऱ्या थीम आहे, एक नाही तर मल्टिपल आहे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत ओल्डपर्यंत. त्यानंतर आम्ही एक्सप्रेस जे म्हणता तेही खेळलो. भयानक भीती वाटली बट आम्ही केली हिंमत आणि हे दोन्ही खेळलो. फक्त मी, विलास आणि तन्मय आम्ही तिघांनीच खेळलो कारण की हे इतकं धोकादायक होतं ना, भीती वाटत होती बट आम्ही ते कंप्लीट केलं. दॅट्स द स्पिरिट. येस. आणि असे खूप सारे ॲडव्हेंचर असे तिथे वॉटर पार्कची स्लायडिंग आहे. त्यातला हा एक प्रकार होता, हा तर खूप भयानक होता. आम्ही दोघांनाही त्यामध्ये नाही घुसलो, फक्त विलास हेच एकटे यांनी हिंमत केली कारण की आम्हाला असं वाटलं की फासावर जसं लटकतात खालून पायाखालून जशी जमीन काढून घेतात त्या प्रकारेच हे होतं. आणि खरंच खूप खूप डेंजरस होतं हे. बट आय डोंट नो त्यांनी कसं केलं. इट्स व्हेरी खूप करेज लागतं अशा गोष्टीला. आणि तिथून आम्ही निघालो कारण की वॉटर पार्क संपलं होतं. त्यानंतर होता स्नोचा पार्क. आम्हाला स्नो पार्कमध्ये जायचं होतं. अजूनही थीम पार्क बाकी होता बट थीम पार्कचं आमच्या तिकीटमध्ये अलाव नव्हतं. सो आम्ही स्नो पार्कचे अजून तिकीट काढून एक्स्ट्रा 900 आणि पर पर्सन भरून स्नो पार्कला गेलो. सो इथे सगळ्या प्रकारचे अरेंजमेंट असतात, तुमचं लॉकर असतं, सगळं असतं. सो फॅमिली असेल तर नक्कीच वॉटर पार्कला नक्कीच व्हिजिट द्या. आणि अतिशय सुटसुटीत अशी गोष्ट आहे, फक्त एक आहे की सकाळी लवकर या. आम्हाला जवळपास 1 ते 2 वाजला होता आणि त्यानंतरही आम्हाला 15 ते 20 मिनटं इथे तिकीट घ्यायला लागले. म्हणजे तिकीट कन्फर्म करायला, ऑलरेडी तिकीट घेतले होते पण ते कन्फर्म करण्यासाठीही आम्हाला वेळ लागला. सो टाईम मॅनेजमेंट करायचं असेल तर लवकरात लवकर म्हणजे 10-9च्या दरम्यान जर. त्यानंतर आम्ही पोहोचलो स्नो पार्कला खूप सुंदर होतं. खरंच जम्मू आणि काश्मीरला पोहोचल्यासारखीच फिलिंग झाली. तिथं प्रिकॉशन्स घेतल्या जातात, जॅकेट दिल्या जातं, सॉक्स हे कंपल्सरी आहे आणि पूर्णच्या पूर्ण तुम्हाला सगळे कपडे दिले जातात. सो हेही आम्हाला खूप सुंदर वाटलं. गर्दी होती. त्यांचे प्रत्येक 45 मिनिट्सचा तिथे एक शो असतो. त्या 45 मिनिटच्या शोमध्ये आपल्याला जावं लागतं. सो खरंच हाही खूप सुंदर अनुभव होता आणि पूर्णपणे बर्फामध्ये असल्यासारखंच आम्हाला फिलिंग झाली. आणि हे आहे ते कपड्यांचं काउंटर, जिथे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळे जॅकेट वगैरे सगळे भेटतात. लाईनीमध्ये सगळ्यांना बसवलं जातं, नंतर एकाच लाईनमध्ये सगळ्यांना दिले जाते. ग्लव्ज, शूज सगळे दिले जाते, छोट्यापासून मोठ्यांनाही भेटतात. आणि हे आम्ही रेडी झालो होतो स्नो पार्क खेळण्यासाठी. इथे स्नो पार्कही आम्ही खेळलो. आतमध्ये जेव्हा आम्हाला वाटलं की काय असेल स्नो पार्क इव्हेंट, आपण जेव्हा आम्ही एंट्री मारली इट वॉज ऑसम एक्सपिरियन्स. मुलांना रिअल बर्फ असल्यासारखंच वाटलं. इतका थंडवा होता की इतकी थंडी वाजत होती की असं वाटत होतं आता पटकन याच्या बाहेर पडावं. तिथल्या मनाने इथल्यासारखी स्लायडिंग होतं मस्तपैकी. सगळ्यांनी खेळल्या, त्याही खूप सगळ्यांनी मस्तचा आनंद घेतला. आणि पोरांनी तो बर्फाचा आनंद एकदम भारी घेतला. त्यात तर तनिष्काला इतकी थंडी वाजत होती की आम्हाला चाल बाहेर चला असं म्हणत होती. सो तिच्यामुळे आम्ही 10 ते 5 मिनटं लवकर निघालो कारण की खरंच थंडी एवढी भयानक होती ना की थांबणं मुश्किल झालं होतं. पण मुलांनी सगळ्यांनी एन्जॉय केला आणि खरंच आम्ही या स्नो पार्कचा खूप मस्त आनंद घेतला. सो नक्कीच व्हिजिट द्या. समरसाठी बेस्ट लोकेशन आहे इमॅजिका वॉटर पार्क किंवा जॉय वॉटर पार्क, अशी खूप सारी आहे. बट समरमध्ये अशा प्रकारचं व्हिजिट देणं खरंच खूप मस्त वाटतं. फायनली आमची इमॅजिकाची टूर संपली. कसं वाटलं? एकच नंबर. तुझं कसं वाटलं? हा मस्त. पैसा वसूल, फुल पैसा वसूल. इथं आम्ही फोटो काढलो, गाडी आम्ही